मस्त असं चटपटीत चवीचं वर्षभर टिकणारं आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी कढईमध्ये 1.5 कप तेल घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 किलो आवळे, 1 चमचा मीठ घालून आवळे चांगले शिजे तोपर्यंत फ्राय करून घेतले। लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी 100 ग्रॅम मोहरी हलकीशी भाजून काढून घेतली। त्यानंतर 3 चमचे बडीशेप, 3 चमचे धने, 3 चमचे जिरे आणि 4 चमचे मोहरी घालून मसाला हलकासा भाजून घेतला आणि मिक्सर मध्ये भरडसर वाटून घेतला। मोहरी हलकीशी कुटून घेतली आणि फ्राय करून घेतलेल्या आवळ्याच्या बिया काढून टाकल्या। आता आवळा फ्राय केल्यानंतर शिल्लक राहिलेलं तेल कोमट करून घेतलं। यामध्ये 4 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा हिंग, 4 चमचे मीठ, अर्धा कप गूळ, मसाले आणि फ्राय करून घेतलेल्या आवळ्याच्या पाकळ्या ऍड केल्या। 2 लिंबूचे रस ऍड केले। मिक्स करून घेतलं आणि लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी काचेच्या बरणीला हिंगाची धुरी दिली। डिटेल परफेक्ट चटपटीत मोर आवळ्याचं लोणचं पाहण्यासाठी सत्याच रेसिपी मराठी या YouTube चॅनलला भेट द्या। थँक्यू, बाय बाय।